आणि वन म्हणजे ज्या ठिकाणी ताडाचं वन आहे यातला राजा त्याचं नाव रावण. म्हणजे असे नवीन संदर्भ ज्यावेळेस आम्ही तामिळ साहित्य त्या ठिकाणी पाहिलं तर याच्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सापडले. आणि त्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की जगामध्ये खूप काम लोक करतात, खूप लोक काम करतायत. आज आपण रामायणावर 2 मतमतांतर त्या ठिकाणी मांडतो. या भारतामध्ये जवळपास 300 प्रकारची रामायण आहे. आग्नेय आशियातल्या प्रत्येक देशातलं स्वतंत्र रामायण आहे. इव्हन बौद्ध राष्ट्रामध्ये जावा तुम्ही, इंडोनेशियातल्या मुस्लिम राष्ट्रामध्ये जावा, बालीला गेलो होतो, त्या ठिकाणचं रामायण वेगळं आहे. आणि हे होत असताना मी थोडंसं शोधायला लागलो. शोधत असताना मला एक वेगळंच काहीतरी सापडलं. तर ते वेगळे पण असं आहे की बेल्जियम, ज्या बेल्जियममध्ये जवळपास 40% लोक ही धर्म न मानणारे लोक आहेत, नास्तिक लोक आहेत बेल्जियममध्ये. आणि अशा वेळेला 1909 साली त्या ठिकाणी जन्मलेला एक फादर होता, त्याचं नाव आहे कामिल बुल्के. कामिल बुल्के त्या ठिकाणी बेल्जियममध्ये राहतो, इंजिनिअरची पदवी घेतली आणि भारतामध्ये आला आणि इथं या ठिकाणी गणित शिकवायला लागला. आणि गणित शिकवत असताना कामिल बुल्केच्या लक्षात आलं की बापरे इतकी संस्कृती वेगळी आहे. आणि म्हणून ज्यावेळेस इथं राहिल्यानंतर त्याने हिंदी असेल किंवा त्यानंतर असणारी आज आपण हद्दपार झालेली असणारी आपली जी संस्कृत भाषा आहे याच्यावर एवढं प्रचंड अशा प्रकारचं अध्ययन केलं की ते गणित विसरले. आणि त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठामध्ये जवळपास 20 वर्ष या संस्कृतचे ते हेड ऑफ द डिपार्टमेंट राहिले. आणि या भारतातली पहिली रामायणावरील PhD करण्याचं काम या कामिल बुल्केने केलं. एवढंच नाही तर रामकथा, उत्पत्ती आणि विकास अशा प्रकारचा त्यांनी ज्यावेळेस शोधनिबंध लिहिला आणि